नमस्कार. आज मी तुम्हाला काही ब्युटी टिप्स देणार आहे. त्याच्यामध्ये मॅनिक्युअर मी घरीच केलेलं आहे आणि वीकली मी माझं स्किन केअर कसं करते, कशी रेडी होते, कोणती काळजी घेते स्किनसाठी, काय फेस योगा करते, त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा. सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण आपल्या स्किनची खूप काळजी घेतो, पण हाताची पायांची काळजी घेणं आपल्याला जमत नाही. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक असा किट मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरचा. रागाचा हा प्रोफेशनल किट आहे जो मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि तुम्हाला नायकावर हा आरामात मिळेल. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही बघता याच्यामध्ये असे 6 सॅशे आहेत आणि ज्याच्यावर पूर्ण स्टेप्स व्यवस्थित लिहिल्या गेलेल्या आहेत. हे तुम्ही मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअर दोघांसाठी वापरू शकता. सो तुम्ही हे 6 सॅशे बघू शकताय. सगळ्यात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. आता माझी मुलगी मला इथे मदत करते. सगळ्यात आधी आपल्याला हात सोक करून घ्यायचे आहे. सो हे जे आहे हे रोजवाला हा जो किट आहे हा रोजवाला किट आहे आणि हा टाकल्या पाणी आपल्याला जरा जास्त घ्यायचं आहे. टाकल्या लिक्विड दिसतो पण थोड्या वेळात जेल क्रिस्टल बनतात त्याचे आणि खूप छान वाटतं. इतकं रिलॅक्स वाटतं हातांना. सो तुम्ही बघताय माझी मुलगी मला इथे मदत करते आणि छान एक 5 ते 10 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे हे. त्याच्यानंतर हात मी धुवून आले. नंतर क्युटिकल क्रीम सेकंड स्टेप आहे. सो क्युटिकल्सला अशी क्रीम लावून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला थर्ड स्टेप करायची आहे ती म्हणजे डिक्रिस्टलायझर. सो स्किन एक्सफोलिएट होण्यासाठी हे वापरलं जातं. हाताला लावला आणि पाण्यात हात ठेवले. 5 ते 10 मिनिट आपल्याला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर धुवून काढले. चौथी जी स्टेप आहे ती आहे स्क्रब. तर स्क्रब तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. अगेन डेड स्किन सेल्स रिमूव्ह करायला हेल्प करते आणि याने तुमचे हात जे आहेत खूप छान होतात. सगळ्यात महत्त्वाचं हे मॅनिक्युअर केल्यानंतर तुमचे हातावरचं जे टाण आहे ते देखील कमी होतं. शिवाय तुमचे हात खूप स्वच्छ होऊन जातात. नेल्स वगैरे एकदम छान होतात. आता इथे तुम्ही मॅनिक्युअर किटमधले जे नेलवाले टूल्स असतात ते वापरू शकतात, पण मी इथे ते दाखवलेलं नाही आहे आणि हे तुम्ही घरी कसं करू शकता हे बेसिकली दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मी त्या नेल्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्याची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो इथे छान स्क्रब भरपूर वेळ मी हातांवर केला आणि हात स्वच्छ धुवून आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता इमिजिएट डिफरन्स दिसतोय. आता नेक्स्ट 5th स्टेप आहे ती म्हणजे मास्क आहे. कॅओलिन क्ले मास्क सारखा मास्क आहे आणि हा मी माझ्या पूर्ण हातांना लावून घेतला. सगळ्यात आधी तुम्ही असं बॅक हँडवर लावा आणि जर जास्तीचा मास्क वाटला तर थोडासा मागच्या साईडला देखील लावू शकता. सो इथे तुम्ही बघता मी ठेवलेला आहे हा मास्क. 10 ते 15 मिनिट आपल्याला अगेन आपल्या हातांवर ठेवायचा आहे आणि पुन्हा मी पाणी घेतलं आणि व्यवस्थित हा मास्क धुवून घेतलेला आहे. तर खूप छान मास्क आहे. हा प्रोफेशनल किटच खूप छान आहे. साधारण 200 ते 225 रुपयाच्या आत तुम्हाला मिळून जाईल आणि आठवड्यातून एकदा करू शकता तुम्ही किंवा 2 आठवड्यातून एकदा देखील करू शकता मॅनिक्युअर. सो हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती दिवसातून एकदा करायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे ती म्हणजे मसाज क्रीम. ऑफकोर्स मॉइश्चराईज करणं खूप जरुरी आहे. शिवाय याच्यातलं जे स्क्रब होतं ते देखील खूप छान मॉइश्चराइज्ड वालं होतं, म्हणून मला हा किट जो आहे तो खूप आवडला आहे. आणि इथे क्रीम लावून झाल्यानंतर मी छान एक नेलपेंट लावून आलेली आहे रेड कलरची. सो तुम्ही बघताय इमिजिएटली माझ्या हातांमध्ये किती डिफरन्स दिसत आहे आणि इथे माझं मॅनिक्युअर झालेलं आहे. सेम प्रोसिजर आपल्याला पायांसाठी देखील करता येते, पण हे जे आहे मॅनिक्युअरचा किट हा फक्त एका वेळी एकदाच यूज होऊ शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑफकोर्स थोडंसं प्रॉडक्ट घेऊन पायाला आणि हाताला दोघांनाही करू शकता. सो हे तुमच्यावर डिपेंड आहे. मॅनिक्युअर इथे माझं झालेलं आहे. तर वीकली मी माझं स्किन केअर कसं करते तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी सेटाफिल क्लिन्झर मी घेतलेला आहे. पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं. नेहमी मी ॲलोवेरा जेल वगैरे लावते चेहऱ्याला आणि त्याच्यानंतर मी चेहऱ्याचे जे हेअर आहेत ते रिमूव्ह करते, पण आज मी हे सेटाफिल क्लिन्झर वापरून चेहऱ्याचे हेअर रिमूव्ह केलेले आहेत. तुम्हाला सर्वांनाच माहिती हे मी नेहमी करते. सो आठवड्यातून एकदा हा माझा दिवस असतो. बेसिकली संडेच्या दिवशी मी हे प्रिफर करते करणं. सो आयब्रो रेझर असा मी घेतलेला आहे आणि त्यांनी व्यवस्थित माझ्या पूर्ण चेहऱ्यावरचे केस ते मी काढून घेते. याच्याने तुमची जी स्किन आहे खूप छान स्मूथ होते. तुमचं जे पीच फज आहे चेहऱ्यावर जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही ते निघून जातं. स्मॉल हेअर असतात ते निघून जातात. त्याच्यामुळे स्किन खूप छान स्मूथ होते. शिवाय जे पण प्रॉडक्ट तुम्ही लावता ते खूप छान इझिली ॲब्सॉर्ब होतं स्किनमध्ये. आणि याच्यानंतर काय काळजी घ्यायची हे देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हे वीकमध्ये एकदा मी जरूर करते आणि याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. जर तुम्ही देखील आयब्रो रेझर वापरत असाल त्यांना माहीत असेल की याचे किती छान बेनिफिट्स आहेत. सो पूर्ण चेहऱ्यावरचे केस काढून झाल्यानंतर विश केअरचं हे प्युअर ग्लो फेस टोनर मी घेतलेलं आहे. कोणतेही एखादं टोनर किंवा रोज वॉटर लावा आणि मी हे कॉटनवर अशा पद्धतीने घेऊन पूर्ण चेहऱ्यावर छान लावलेलं आहे. आता याच्याने जे आहे तुमची स्किन जी आहे छान क्लीन होईल. पीएच बॅलन्स तुमचा मेंटेन राहतो आणि मला असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही हेअर रिमूव्ह करता चेहऱ्याचे तर टोनर किंवा रोज वॉटर जरूर वापरा, ते जरुरी आहे. त्याच्यानंतर आता मॉइश्चराईज करायचं स्किनला. सो मिनिमलिस्टचं हे स्क्वॅलन ऑइल आहे जे मला खूप आवडतं. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिलं देखील असेल. हे मी घेतलं आणि पूर्ण चेहऱ्याला इथे छान
छान लावून दिलेलं आहे. याच्यानंतर एक छान मॉइश्चरायझर देखील मी लावणार आहे. तुमची स्किन जर ऑइली असेल आणि तुम्हाला आवडत नसेल ह्या गोष्टी लावायला तर फक्त एक साधं मॉइश्चरायझर लावा तुमच्या आवडीचं, किंवा जेल मॉइश्चरायझर लावा किंवा ॲलोवेरा जेल लावा. आणि ते झाल्यानंतर पॉन्ड्सचं हे लाईट मॉइश्चरायझर मी घेतलेलं आहे. जसं मी सांगितलं माझी स्किन ड्राय आहे थोडीशी, त्याच्यामुळे मी हे छान हायड्रेटिंगवालं मॉइश्चरायझर वापरत आहे. हे मला खूप आवडतं आणि याच्यातलं सुपर लाईट जेल देखील ते पण खूप छान आहे. सो ते झाल्यानंतर बेसिकली मी एक नॉर्मल डे असेल आणि नॉर्मल मला बाहेर जर कुठे जायचं असेल तर मी अशा पद्धतीने रेडी होते. आता स्किन केअर तर माझं झालं. त्याच्यानंतर मी आयब्रो इथे फिल करून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेर जाताना मी सनस्क्रीन लावायला अजिबात विसरत नाही. सो सनस्क्रीन जरूर लावा, खूप महत्त्वाची स्टेप आहे. ही तर रोजचीच स्टेप आहे, पण मी तुम्हाला आजच्या दिवसाचं दाखवते की मी कशा पद्धतीने रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर हेअर वगैरे मी छान कोम केले आणि येस एखादा शीट मास्क मी आठवड्यातून जरूर वापरते. सो हा चारकोलवाला शीट मास्क मी लावते. सोबतच मी माझं स्किन केअर केल्यानंतर लिप केअर पण महत्त्वाचं आहे. सो एखादा लिप ऑइल किंवा लिप बाम टिंटेडवाला दिवसा जरूर लावते आणि SPF वाला लिप बाम असेल तर बेटरच आहे. त्याच्यानंतर छान छोटेसे इयरिंग्स घालते बाहेर जायचं असेल तर. आता हे छान स्किन केअर झाल्यानंतर त्याच्यानंतर शीट मास्क लावून झाल्यानंतर जेव्हा मी छान क्रीम लावलेली असते चेहऱ्याला तेव्हा मी चेहऱ्यावर मसाज करते, किंवा तुम्ही याला फेस योगा देखील म्हणू शकता. तुम्ही बघितलं सगळ्यात आधी मी अशा पद्धतीची मसाज केलेली आहे. फर्स्ट सेकंड तुम्ही बघताय तर आपल्या नाकाच्या इथून अशा पद्धतीने हात फिरवायचे आहेत. आता याचे जे नेम्स आहेत ते मला माहीत नाही, पण हे जे आहे हे मी आठवड्यातून एकदा जरूर करते. रोज ऑनेस्टली सांगायला गेलं तर रोज नाही करत, पण रोज करायला पाहिजे. जर तुम्ही केलं तर चांगलंच आहे, पण मी आठवड्यातून एकदा खूप जास्त माझा पॅम्परिंग डे असतो त्या दिवशी मी जरूर करते. सो अंडर आय डार्क सर्कलसाठी ही एक्सरसाइज आपल्याला करणं जरुरी आहे, किंवा योगा म्हणा तुम्ही याला, एक्सरसाइज म्हणा किंवा फेस मसाज म्हणा, काही म्हणा, तर हे करणं जरुरी आहे. याच्यासाठी थोडासा वेळ लागतो पण वर्थ आहे. याने तुमच्या जे फेसवरचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान होतं, चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो. नेक मसाज देखील आपण अशा पद्धतीने करू शकतो. फोरहेड आपण, कारण नेक आणि फोरहेडला थोडंसं इग्नोर करतो. तुम्ही बघता इथे नकल्सच्या मदतीने मी माझ्या फोरहेडवर अशी मसाज करून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला लिप्सवर असे 2 बोट ठेवून तोंडामध्ये अशी हवा भरायची आहे आणि असं साधारण 8 ते 10 वेळा करा. तर याचे देखील खूप फायदे आहेत. त्याच्यानंतर ही जी एक्सरसाइज आहे ही माझ्या आवडीची आहे. थोडंसं तोंडामध्ये हवा भरायची आहे आणि डॅब करायचे, म्हणजे चेहऱ्यावर मारायचं आहे तुम्हाला, हलक्या हाताने मारा. तर याने पण खूप छान फरक पडतो आणि दुसऱ्या दिवशी तुमची स्किन खरंच खूप छान दिसते, याचा मला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर आणखीन ही एक एक्सरसाइज आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही डोळ्यांच्या कॉर्नरला असा हात लावायचे आणि डोळे असे मिसकवायचे आणि थांबायचे. ग्लो जर तुम्हाला हवा असेल तर डेफिनेटली हे करा. एका साईडला तोंडात अशी हवा भरायची आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला हवा भरायची आहे आणि याचे आपल्याला रिपिटेशन्स करायचे आहेत. त्याच्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सो अशा पद्धतीने इथे माझा हा फेस योगा झालेला आहे. डेफिनेटली वीकमधून एकदा करते. मी तुम्हाला सजेस्ट करेल रेग्युलरली जर एवढा वेळ काढू शकला तर काढा आणि स्किनची छान पद्धतीने काळजी घ्या. सो हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला या ब्युटी टिप्स आवडल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.